We are going to study on Jacob's vow. आणि मग आज आम्ही येऊया आणि आम्ही पाहूयात की याकोबाचं जे नवस होतं ते आम्ही पाहणार आहोत. Turn with me to Genesis, book of Genesis, chapter 28, verse 20 to 22. आणि आम्ही या उत्पत्ती याचा अध्याय याचा 28वा अध्याय आणि 22वा वचन पाहूयात. Genesis chapter 28, verses 20 to 22. उत्पत्ती याचा 28वा अध्याय 20 ते 22 वचन. Now here we see Jacob vowed unto the Lord. आणि इथं आम्ही बघतो की याकोबानं देवाला नवस केलेला आहे. So we are going to study from Jacob's vow today. आणि आज आम्ही याकोबाचा जो नवस आहे त्या संदर्भात आम्ही बघणार आहोत. Here we'll read Genesis 28, verse 20 to 22. And Jacob vowed a vow, saying, If God will be with me, and will keep me in this way that I go, and will give me bread to eat and raiment to put on, so that I come again to my father's house in peace, then shall the Lord be my God, and this stone which I have set for a pillar shall be God's house, and of all that thou shalt give me, I will surely give the tenth unto thee. याकोबाने असा नवस केला की देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीच माझे संरक्षण करेल आणि मला खावयास अन्न लावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृग्रही सुखरूप परत येईल तर परमेश्वर माझा देव होईल आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे दरवाजे त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन. When we look from the David's vow, आणि ज्यावेळेस आम्ही दाविदाच्या नवसामध्ये पाहतो that David first thing he said, bless the Lord. He is telling to his own soul, bless the Lord, O my soul, and forget not his benefits. आणि दावीद जी पहिली गोष्ट जे म्हणतो ते म्हणजे हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले सर्व उपकार विसरू नको. Means he recollects what the Lord has done in his life. आणि याचा अर्थ असा आहे की जे काही त्याच्या जीवनामध्ये देवानं केलेलं आहे त्याची तो आठवण करत आहे त्याच्या गोष्टी तो आठवत आहे की काय काय देवानं माझ्यासाठी केले. And he is telling his own soul not to forget what the Lord has done. आणि तो स्वतःच्या जीवाला इथं सांगत आहे की जे काही देवानं केलेलं आहे ते विसरू नको. As a common sense, we teach our children, everybody, anybody gives a gift, a chocolate, anything, we immediately say thank you. Means forget not what he has done, what he has given to you. आणि एक साधी गोष्ट जी आम्ही आमच्या लेकरांना शिकवतो ती म्हणजे कोणीतरी एखादं काहीतरी त्यांना गिफ्ट दिलं किंवा एखादी चॉकलेट दिलं तर आम्ही लगेच त्यांना म्हणतो की तू त्यांना धन्यवाद कर, थँक्यू म्हण. And that is what, then David says, 116th Psalm, verse 12, that what shall I render unto the Lord for all his benefits? आणि हीच गोष्ट दावीद सांगत आहे स्तोत्रसंहिता 116 12व्या वचनामध्ये की मी देवाच्या उपकारामधून कसा उत्तराई हो. Means the Lord has done so much for me that how can I render, how can I give back to God? याचा अर्थ असा आहे की देवाने मला इतकं दिलेलं आहे की मी कसं त्याच्यामधून उतराई होणार आहे त्याच्या बदल्यात मी देवाला काय देणार आहे. So here we see David's life. David was grateful unto the Lord for all things what the Lord has done in his life. आणि मग इथं आम्ही हे बघतो की दावीद त्याच्या जीवनामध्ये जे काही देवाला त्याच्यासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी तो त्याला धन्यवाद देतात. He says, I will take up the cup of salvation. आणि तो म्हणत आहे की मी तारणाचा प्याला माझ्या हातामध्ये उंचावे. It's a symbolic, as a metaphor. He uses that as a cup of salvation. आणि मग प्रतिकात्मक रीतीनं ते एक रूपक म्हणून तो वापरत आहे की मी माझा तारणाचा प्याला माझ्या हातामध्ये उंचावे. He has forgiven my sins. त्याने माझे पाप ची क्षमा केली. He has redeemed me.
आणि त्यानं मला सोडवलं, बंधनमुक्त केलं He has set me free from all the bondages. आणि सर्व बंधनातून त्यानं मला मुक्त केलेलं आहे. I called upon the name of the Lord and He heard my cry. आणि मी त्याच्या नावाचा धावा केला आणि त्यानं माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. So whatever you have done, I take the cup of salvation. Means I will declare the victory which you have given in my life. आणि मग जे काही तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहेस ते तारणाचा प्याला मी माझ्या हातामध्ये उंचावेन, म्हणजे मी सर्वांसमक्ष देवाची साक्ष सांगेन. Cup of salvation is not earthly reward or something medal or the cup. He has received it. He says, I will lift up after the victory. We see the team, they lift up the cup, as a World Cup you see recently. आणि मग तारणाचा प्याला काही कुठला जगिक दृष्टिकोनातून कुठला मेडल किंवा कुठला पारितोषिक नाही किंवा ढाल नाही आहे की आम्ही सर्वांसमक्ष ते उंचावतो आणि मी जल्लोष करतो. जसं नुकतंच आम्ही ह्याच्यामध्ये जी वुमन्स क्रिकेटमध्ये जो वर्ल्ड कप त्यांनी जिंकला, आम्ही पाहिलं की सगळीकडे त्यांचे तेच फोटो होते की त्यांनी तो कप उंचावलेला आहे, विजयाचा झेंडा ते उंचावलेला आहे. But here, तशी गोष्ट नाही. But he says, I will take up the cup of salvation. That is like from his heart, he is declaring, he is lifting up the name of the Lord for the victory which he has given in his life. आणि मग तो म्हणत आहे की मी तारणाचा प्याला उंचावेन, याचाच अर्थ की त्याच्या अंतःकरणातून तो त्याला उकळी फुटत आहे. तो सांगत आहे की जे देवाने माझ्यासाठी केलेलं आहे ते मी सर्वांसमक्ष प्रकट करेन. Actually, I don't know, but it's so wonderful. Always Lord reminds me of Romans chapter 8:31 onwards. आणि मग मला माहित नाही की देव मला नेहमीच आठवण करून देतो रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 31व्या वचनाच्या पुढे, That if the Lord is with us, then who can be against आणि us? त्याचा ते वचन आहे की जर देव आपणा बरोबर आहे तर आपल्या विरोधामध्ये कोण असेल? Nothing can separate us from the love of God. आणि कुठलीच गोष्ट आम्ही याला देवाच्या प्रेमापासून आम्हाला विभक्त करू शकत नाही. For we are made more than conquerors in Christ Jesus. कारण आम्हाला ख्रिस्तामध्ये महाविजयी असं गणण्यात आलेलं आहे. You might say, what victory I have got in my life? मग तुम्हाला कदाचित वाटेल अरे कुठला काय विजय मला माझ्या जीवनामध्ये मिळालेला आहे. Dear people of God, माझ्या प्रियांनो, Isaiah says in 59, it was our iniquity which had separated us from God. आणि यशया 59व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की आमचे जे दुष्कर्म आहेत ते आम्हाला देवाच्या उपस्थितीपासून त्यांनी विभक्त केलेलं आहे. There was like a wall between us and God, these iniquities. आणि मग ती जी दुष्कर्मांची जी अडभिंत जी आहे ती आपल्यामध्ये आणि देवामध्ये तयार झालेली आहे. Thanks be to God, through Christ Jesus, He reconciled us. आणि मग देवाला धन्यवाद द्या की येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यानं आपल्याला पुनर्स्थापित केलेला. God through His Son, He reconciled us. आणि देवाने स्वतः त्याच्या पुत्राच्या द्वारे आपली पुनर्स्थापना केलेली आहे. Is that not a victory for us? आणि ही काय आम्हाला विजय नाहीये का? Today God is with us. तर आज देव आमच्या बरोबर He आहे. has forgiven our sins. त्याने आपल्या पापांची क्षमा केलेली He आहे has set us free from all kind of bondages. आणि त्याने आपल्या सर्व बंधनातून मुक्त केलेला. So David was grateful unto God. आणि म्हणून दावीद हा देवाप्रित्यर्थ आभार प्रदर्शन करत आहे. So he says, I will pay my vows unto the Lord. आणि म्हणून तो म्हणत आहे की मी देवाला जे माझे नवस आहे ते मी फेडेन. Why he is saying I'll pay my vows? आणि का तो म्हणत आहे की मी माझे नवस फेडेन? Because he wants to remember what the Lord has done for him. आणि कारण तो त्याची आठवण करत आहे की देवाने माझ्यासाठी काय काय केलेलं. So out of that, like willingly, in a gratefulness heart, he says, I will pay my vows. Means I will make a vow and I will do that. आणि मग त्याच्यामुळं जे देवाची तो उपकारांची जी आठवण करत आहे ती आठवण करून स्वइच्छेनं तो म्हणत आहे की जे नवस मी देवाला बोललेलं आहे ते मी फेडेन. But whereas we see Jacob's vow, आणि जिथं आम्ही याकोबाचे नवस बघतो that Jacob makes a conditional vow to God after a vision. आणि मग इथे याकोबानं मात्र एक अटीचं नवस केलेला आहे, तू मला हे करशील तर मी हे करेन. Jacob makes a conditional vow. जर तरचं नवस याकोबाने केलेला आहे.
A conditional vow. अटींचं नवस. After a vision, means already God gave him a vision. God spoke to him in a vision. आणि आधीच देवानं तो नवस बोलण्याच्या आधी देवानं तिथं त्याला दृष्टांत दिला होता. दृष्टांताच्या द्वारे देव त्याच्याशी बोललेला होता. Let us see from verses 20 to 22, Genesis 28. What are the vows he makes unto the Lord and how he makes? पुन्हा बघूयात आम्ही उत्पत्तीचा 28वा अध्याय 20 ते 22 वचन की कुठले कुठले नवस त्याने इथं देवाला बोललेले आहे. And Jacob vowed a vow, saying, if God will be with me. याकोबाने असा नवस केला की देव माझ्याबरोबर राहून. In another translation, he says there are actually 4 kinds of vows where he is trying to make unto the Lord. आणि मग आणखीन एका भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की 4 प्रकारचे जे नवस आहेत ते त्याने इथं बोललेले आहेत. In this, there are 4 kinds of vows Jacob is making unto God. आणि 4 प्रकारचे नवस याकोब देवाला करत आहे. But that all the vows are conditional. आणि ते सगळे नवस मात्र अटींचे आहेत, अटी आहेत त्याच्या. He says, if God will be with me. आणि तो म्हणत आहे की जर देव माझ्या संग असेल तर. If God will be with me, and another MSG says, if God stands by me. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितले की जर देव माझ्या बरोबर उभा राहील तर. And NCV translation says, I want God to be with me. आणि मग दुसऱ्या एका भाषांतरामध्ये सांगितले की माझी इच्छा आहे की देवाला माझ्या बरोबर राहावं. Another royalty it says that seeing God is with me. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये तोच देव माझ्या बरोबर आहे. Seeing God means I will see God is with me. आणि मग मी माझ्या दृष्टीस पडलं पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे, म्हणजे मला त्याची खात्री झाली. So first he is making vow unto the Lord if God will be with me. आणि मग पहिला नवस जो तो करत आहे की जर देव माझ्या बरोबर आहे. So many times we make a vow unto the Lord on condition. आणि पुष्कळ वेळा आम्ही अशाच प्रकारच्या अटींमध्ये देवाबरोबर नवस करतो. Isn't it? बरोबर आहे. Sometimes we doubt God is with us. आणि कधी कधी आपल्याला शंका येते की देव आहे की नाही आपला बरोबर. Seeing God is with me means until unless I see God with me, then only I will. आणि मग तो जे भाषांतर केलेलं आहे की देव माझ्या बरोबर आहे जोपर्यंत मी बघणार नाही, माझी खात्री पटणार नाही, तरच मग मी पुढं. Another translation says it's like a demanding God. I want God to be with me. आणि मग दुसरी भाषांतर जे सांगितलेले आहे की ते जणू काही देवाला तो डिमांड करत आहे की पाहिजे मला, तू माझ्या बरोबर पाहिजेस. If God will be with me, then. जर देव माझ्या बरोबर असेल तर. The second conditional vow where Jacob is making is. आणि दुसरं जे अट तो देवाबरोबर नवसामध्ये ठेवत आहे. In the 20th verse itself, will keep me in this way that I go. आणि मग जर तो ज्या वाटेने मी जात आहे ते माझे संरक्षण करेल तर. In Marathi it is that. If God will keep me in this way that I go. आणि जर ज्या वाटेने मी जात आहे त्या वाटेमध्ये देव माझं संरक्षण करेल तर. What does it mean by saying this? आणि मग ह्याचा अर्थ काय होतो की जे असं म्हणण्याच्या Which we don't know whether God will be with me where I'm going now. आणि मग म्हणजे याचा अर्थ असा आहे की मग जिथं मी जात आहे तिथं माहित नाही मग देव माझ्या बरोबर आहे की नाही. Translation says protects me on the journey on which I am setting out. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की ज्या प्रवासाला मी जात आहे, बाहेर पडत आहे, त्या प्रवासामध्ये देव माझं संरक्षण करील तर. Yes, we are demanding God that whatever I'm now planning of my going, if God protects me in that, then. दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर देवाला आम्ही जणू काही आज्ञा करत आहोत की मी ज्या मार्गावर जात आहे किंवा जी योजना मी करत आहे, जिथं मी जात आहे त्याच्यामध्ये तू माझं संरक्षण करशील तर. We are not asked God or God, we are not put God first and we are not asked God.
आणि मग आम्ही to demand God. देवाला प्रथम स्थान देऊन त्याला आम्ही प्रार्थना विनंती नाही करत आहे, आम्ही डिमांड करत आहे. In another BB translation says, keep me safe on my journey. दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितले की माझ्या प्रवासामध्ये मला सुरक्षित राहा. राखलंस तर. This is जर तर everything everywhere it's a conditional. So here everything words I'm making a part by part. So in another translation says, protect me on this trip I am taking. Who is taking? I am taking. आणि जे प्रवास मी करत आहे त्या प्रवासामध्ये तू माझं संरक्षण कर. This I am doing this, and you have to be there. आणि मग मी जात आहे, मी हे करत आहे आणि तुला माझ्या बरोबर यायचं You आहे. have to protect me. तुला माझं संरक्षण You have करायचं to आहे, keep me safe. तुला मला सुरक्षित राखायचं आहे. God's word translation says, watch over me on my trip. आणि माझ्या त्या प्रवासामध्ये तुझं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. तुझी नजर, तुझं लक्ष, बारकाईने लक्ष माझ्याकडे. You have to watch over me very carefully. माझं काळजीपूर्वक तू माझ्याकडे लक्ष पुरव. डिमांड Hath kept me in this way which I am going. If God hath kept me in this way which I am going. ज्या प्रवासामध्ये मी जात आहे त्यामध्ये जर देवाला मला सुरक्षित राखलं तर. First thing he is saying, if God will be with me. पहिली गोष्ट म्हणते की जर देव माझ्या बरोबर असेल तर. That is his first condition. त्याची ही पहिली अट आहे. Second condition, if God protects or keep me or watch over me, have kept me safe then. आणि मग दुसरी त्याची अट आहे की तर देवाने माझं संरक्षण केलं, माझ्यावर लक्ष पुरवलं, माझ्या बरोबर असला. Third condition. तिसरी अट. Third one with a terms and condition. आणि तिसरी जी अट आहे त्याची. Keeps me in food and clothing. आणि जर जात आहे तिचं संरक्षण करेल आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल. In AKJV translation says, will give me bread to eat and raiment to put on. आणि मग एकेजी ट्रान्सलेशन मध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला खावयास अन्न देशील आणि ल्यावयास वस्त्र देशील. In BB translation says, give me food. If God gives me food, clothing to put on. आणि मग दुसऱ्या भाषांतर आपण हेच सांगितलेलं आहे की जर तुम्हाला खायला अन्न देशील आणि वस्त्र देशील Then, तर this is the third condition. ही त्याची तिसरी अट. Third vow that is. तिसरं नवस आहे. And fourth one is, आणि चौथं जे आहे bring me back in one PIECE, peace. Bring me back in one piece. आणि सुरक्षित मला माझ्या पित्याच्या घरी आणशील तर. Peace. PIECE. सुखरूप. तुकड्याने पाठली नव्हे. अख्खा जसा गेलं तसं अख्खं परमेश्वर मला आणलं पाहिजे. तुकड्याने नव्हे. पाय मोडलेला आहे, हात मोडलेला आहे, कान सुटलाय, असं नको. अख्खं देवाने मला आणलं पाहिजे. अख्खा चाललोय ना, अख्खाला. I'm going holy, so I should come holy, not in part, but I should come home how? Fully. आणि सुरक्षित देवाने मला आणलं पाहिजे, सुखरूप आणलं. So that I come again to my father's house in, here now it another translation says PEACE, शांतीने. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलं की शांतीने मी माझ्या पित्याच्या घरी येईल. If I return safely to my father's household. आणि मग जर माझ्या पितृघरी मी सुरक्षित आलो तर. Then 21 it says, then shall the Lord be my God. आणि मग देव माझा देव होईल. Then the Lord shall be my God. आणि मग देव माझा देव होईल. And MSC translation says that this God will be my God. आणि मग म्हणजे ट्रान्सलेशन मध्ये सांगितलं की हा देव माझा देव होईल. मग आता हा देव माझा देव. मगच then only this God, no, whom I'm talking about, I told you, then only that God will be my God. आणि मग ज्याच्या बरोबर ज्या देवानं मला दृष्टांत दिला, ज्या देवाबरोबर मी बोलत आहे, तर हे सगळं जर तो करेल तरच तो माझा देव होईल. Yes. If not, then others are all our gods. Mine.
आणि मग जर तू हे केलं नाहीस तर त्याचा अर्थ दुसरा आला की बाकीचे सगळे देव आहेतच Isn't माझ्या. it simple? And BBA translation says that then I will take the Lord to be my God. Then I will take the Lord to be my God. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये तेच सांगितलेलं आहे की तरच मग मी ह्या देवाला माझा देव म्हणून स्वीकारेन. तर शब्द आहे. तर एक्झॅक्ट सुंदर ट्रान्सलेशन पण शब्दाला तरच मग मी ह्या देवाला मी माझा देव म्हणून अंडरस्टँड. He said, then only I will take the Lord to be my God. And another LEB translation says, Yahweh, Jehovah will become my God. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं की मग यावे यहोवा इरे हा माझा देव होय. If the Lord does these things, आणि जर देवानं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर He will be my God. तर तो माझा देव होय. If He doesn't do some things, आणि जर काही यातलं काही त्यानं केलं नाही तर 1, 2, 3, 4, 5, 6, whatever the list is there, suppose out of 10, if He does only 7, 8, समजा जी काही यादी आम्ही देवाला दिलेली आहे एक 10 यादी आहेत त्याच्यामध्ये तर त्या 10 गोष्टींमधले एक 7 गोष्टी पूर्ण केल्या आणि 3 गोष्टी पूर्ण नाही केल्या तर then what? मग काय. NLT translation says, then I will make the Lord my God. आणि मग NLT ट्रान्सलेशन मध्ये सांगितलेलं आहे की तर मग मी देवाला माझा देव म्हणून स्वीकारेन. Some of the things previously told from my life experience. आणि मी बऱ्याच वेळेला माझ्या जीवनाचा जो अनुभव आहे तो सांगितलेला आहे. One of the message early young days, I don't remember who to preach the word, but I don't remember. But in my old Bible, I had piece of paper in that. I had made 4, and I had made so many lists. Whatever things I needed in my spiritual life for ministry, I had put a notes on that. आणि मला माहित नाहीये की कोणी त्यावरती आम्हाला संदेश दिला होता कोणी बोललो तर मला काही म्हणजे आठवत नाहीये पण माझ्या त्या जुन्या बायबलमध्ये ती जी मी यादी तयार केली होती देवाकडे ज्या मागण्या माझ्या होत्या त्याची यादी आहे ज्या माझ्या आत्मिक जीवनासाठी होत्या आणि ज्या माझ्या सेवेसाठी होत्या त्या यादी माझ्याकडे अजूनही आहे. By God's grace, God started using me in different places, and God put a desire. For many years back, then I started recording messages, audio cassettes. आणि मग पुष्कळ वर्षापासून जसं देव मला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वापरायला लागला तसं मी कॅसेट मध्ये माझे जे संदेश आहे ते रेकॉर्ड करायला लागले. Still, I have recorded cassette messages. आणि आजही माझ्याकडे ते रेकॉर्डेड कॅसेट्स आहेत. So I used to travel a lot. आणि मी पुष्कळ प्रवास करायचो. I needed a Walkman. आणि मग मला वॉकमन पाहिजे होता. You know Walkman? But that too, there are different kinds. Now, regular just play, you can listen music. I had a very good. God bless me. He is so faithful that He blessed me with the best Walkmans. आणि मग देव खरोखर खूप विश्वसनीय आहे. मला देवानं खूप सुंदर उत्तमातले उत्तम वॉकमन्स देऊन त्यानं मला आशीर्वादित I केलं. need to search. I think still I have 2 with me. आणि मग मला जरा हुडकायला लागेल. मला वाटतं माझ्याकडे अजूनही 2 तरी आहेत. Then I had a desire for what? Record the messages. माझी इच्छा होती कशासाठी तर ते मेसेज रेकॉर्ड. But I had an ordinary Walkman just to listen music. आणि मग एक साधा माझ्याकडे वॉकमन होता फक्त म्युझिक ऐकण्यासाठी. God blessed me with the best recording Walkman. आणि देवाने मला खूप सुंदर रेकॉर्डिंग करण्याचा वॉकमन देऊन आशीर्वादित केलं. Sony Philips were the branded in those days. आणि त्या काळामध्ये सोनी आणि फिलिप्सचे वॉकमन जे आहे एक ब्रँड होतं. And I think I had never problem with those I used in those days. आणि मला आठवत नाही की त्या वॉकमन्स बरोबर कुठली समस्या ज्यावेळेस मी वापरत असताना मला आली. But what I'm trying to say is likewise, I had many requests in my life. One of them was guitar also. आणि मग अशा प्रकारच्या पुष्कळशा विनंत्या म्हणजे मी केलेल्या होत्या त्यातली एक गिटारची सुद्धा विनंती त्यामध्ये होती की मला गिटार पाहिजे. I didn't have my own guitar. माझ्याकडे त्यावेळेस माझं स्वतःचं गिटार नव्हतं. So that was the prayer request. Guitar, I need a guitar. आणि मी ही एक मागणी देवाकडे होती की देवा आम्हाला एक गिटार पाहिजे. Then I loved the Lord. I loved the music. So I had a desire to buy. I had such a big, huge one, cassette player, beautiful with the speakers. I had a set
early days in जसं Whitney. मला म्युझिक आवडतं, मला गाणी ऐकायला आवडतात, तर माझ्याकडे एक म्युझिक सिस्टम आहे चांगली, अजूनही आहे. So likewise, I had many prayer requests. आणि अशा प्रकारे पुष्कळशा प्रार्थना विनंत्या, पुष्कळशी यादी माझी होती. Where is that? I'm just saying that. Means if God does, if the Lord does these things, then He will be my God. आणि जसं त्यांना आठ ठेवली की जर का देव ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी करेल तर तो माझा देव होईल. I never put that condition before God. मी यादी देवाला दिली पण मी कधीच ही अट मात्र कधी ठेवली नाही, जर तू मला हे देशील तर हे मी Means कधी देवाला नाही सांगितलं. in a way I put that. Now I don't have, but I know in time to time, as per the need, God will provide me. आणि मग अशा प्रकारे मी ती यादी देवासमोर ठेवली की आता माझ्याकडे नाहीये, पण मला हे माहिती आहे की माझा देव गरज पाहून देणारा देव आहे. ज्यावेळेस मला त्याची गरज आहे नक्कीच देव मला त्याच्याद्वारे आशीर्वादित करेल. God knows my heart, देवाला माझं अंतःकरण माहिती आहे and the presence of the Lord is here. आणि देवाची उपस्थिती आज इथं आहे. I'm not telling lies. मी खोटं नाही सांगत आहे. I never doubted God, His कधीच faithfulness. कधी देवाच्या विश्वसनीयतेवर मी कधी शंका नाही. I just wrote it down, and I knew one day I will get all these things. आणि मी फक्त त्याची यादी तयार केली, लिहून ठेवलं आणि मला माहित होतं की देव मला हे सगळं देईल. I traveled a lot. पुष्कळ प्रवास केला. We had still I have got that camera also with me, digital lens one camera. आणि अजूनही तो कॅमेरा माझ्याकडे आहे, डिजिटल कॅमेरा. Now I got 2, 3 that is different, but early days we had a ordinary click camera, no focus, autofocus, nothing was there. आणि मग पूर्वीचे होते कॅमेराज आपल्याकडे ते रीलचे कॅमेरा होते, क्लिक करायचे. And but I had ordinary camera. आणि साधा कॅमेरा होता. One camera, I think I remembered I had bought the new one that is 300 rupees. Just imagine 300 rupees, but very regular ordinary camera. आणि एक साधा कॅमेरा मी घेतला होता, मला अजून आठवते, 300 रुपयाला. But then somebody gifted me, one of my friend from Dubai, blessed me with a beautiful camera. It is there still with me. आणि मग एका माझ्या मित्रानं जो दुबईमध्ये होता तिथून त्याला एक कॅमेरा, सुंदर असा कॅमेरा त्याला मला आणून दिलेला, आजही तो माझ्याकडे आहे. That was, I think, updated one of the best camera in those days. आणि मग त्या काळाचा एक उत्तम असा कॅमेरा तो होता. It has got such a big one lens. Now we got a very big also you can put, that is different. But in those days that was the best updated camera. आणि मग त्या काळामध्ये एक चांगला उत्तम असा तो कॅमेरा होता. So likewise God, every need of my life, as I put on the note, God to provide me, God bless me with that. आणि मग अशा प्रकारे सगळ्यांच्या माझ्या गरजा देवासमोर मी ठेवल्या होत्या. देव वेळोवेळी ते पूर्ण करत गेला. Dear people of God, as I was yesterday preparing this message, आणि माझ्या प्रियाने काल जसे मी ह्या वचनाची तयारी करत होते 40 years of span of my spiritual life, आणि माझ्या 40 वर्षाचा ज्या आत्मिक जीवनाचा जो काळ आहे, God was reminding me all those things. आणि देव मला त्या सर्व गोष्टींची आठवण करून दिली. God has been so faithful. देव खरोखर खूप विश्वसनीय आहे. I didn't put a condition before God. आणि मी देवासमक्ष कोणती अट नाही ठेवली. In 1985, when I came to the Lord, ज्यावेळेस 85 ला मी प्रभूकडे आले as I experienced God's divine presence, आणि जसं मी देवाच्या अद्भुत उपस्थितीचा अनुभव घेतला, I did not ask anything of the Lord, of this world. आणि जगी कोणतीच गोष्ट मी देवाला नाही मागितली. I didn't ask, I was sick because of that witchcraft problem. आणि मी त्या करणीच्या समस्येमुळे मी आजारी होते. We had a lot of family problems. भयंकर पारिवारिक समस्या होत्या. We had a loan debts on us. कर्ज होतं. No peace in the family. परिवारामध्ये शांती नव्हती. Lot of problems. पुष्कळशा समस्या. I was restless, आणि मी hopeless. अस्वस्थ असा होतो, आशाहीन. So when I experienced God's awesome presence, पण ज्यावेळेस मी देवाच्या अद्भुत उपस्थितीचा अनुभव घेतला, I didn't put any condition before God. मी देवाला कुठली अट नाही घातली. I just said only one thing. मी एकच गोष्ट देवाला बोलली. The presence I was experiencing, I said, Lord, if it is you,
I just want you, nothing else. आणि जो अनुभव मी घेत होतो, जो उपस्थितीची जाणीव मला होत होती, मी देवाला एकच बोललो, जर देवा हे तू आहेस तर मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. Dear people of God, माझ्या प्रिया, if you read the verses from same chapter 28, आणि मग जर त्याच अध्यायामधून 28व्या अध्यायामधून जर आम्ही वचन पाहिली verses 10 onwards, आणि 10व्या वचनाच्या पुढं 10 to 17, 10 ते 17, actually God gives a vision and God ministers to Jacob. आणि देवानं याकोबाला दृष्टांत दिला, देवानं याकोबाची भेट घेतली. God spoke to him. देव त्याच्याशी बोललं. Let us read 12 verse 28 to 12 verse. And he dreamt, and behold, a ladder set up on the earth, and the top of it reached to heaven, and behold, the angels of the God ascending and descending on it. तेव्हा त्यात स्वप्न पडले, त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत आणि उतरत आहेत. What an awesome dream! Through dream, God was speaking to him. आणि किती अद्भुत अशा स्वप्नांच्या द्वारे देव त्याच्याशी बोलत आहे. 13th to 15th verse. 13 ते 15 वचन. Listen carefully as we read the scripture and look into your Bibles. And behold, the Lord stood above it and said, I am the Lord God of Abraham, thy father, and the God of Isaac, and the land whereon thou liest, to thee will I give it, and to thy seed. And thy seed shall be as the dust of the earth, and thou shalt spread abroad to the west, and to the east, and to the north, and to the south, and in thee and in thy seed shall all the families of the earth be blessed. 15. And behold, I am with thee, and will keep thee in all places where thou goest, and will bring thee again into this land, for I will not leave thee until I have done that which I have spoken to thee of. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसहाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजाइतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा 4 दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगेन ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. 13th word onwards as we read, आणि 13 वचनाच्या पुढे मी वाचलं. the Lord not just spoke to him, just a dream. आणि मग देवाने फक्त स्वप्नाच्या द्वारेच त्याच्याशी बोललेलं नाहीये. 13th verse very clear says, and behold, the Lord stood above it and said, I am the Lord God of Abraham, thy father, and the God of Isaac, and the land whereon thou liest, to thee will I give it, and to thy seed. आणि 13 वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आपल्याला, वचन अतिशय स्पष्ट आहे की आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसहाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. Dear people of God, माझ्या प्रियाने, there are many scriptures out there. आणि पुष्कळशी वचन आहे. Many times God spoke to me
when I was personally reading, meditating at the time of prayer through servants of God, God confirmed His word to me. आणि मग पुष्कळ वेळा देवानं मला वचनाच्या द्वारे ज्यावेळेस मी वचन वाचत होतो प्रार्थनेमध्ये किंवा देवाच्या सेवकांच्या द्वारे त्यांना माझ्याशी बोललेला आहे आणि माझी खात्री करून दिलेली आहे. And I never doubted God's presence with me. आणि मी कधीच देवाची जी उपस्थिती माझ्या बरोबर आहे त्याच्यावर मी शंका नाही घेतली. You know, God, when He gave a dream and revealed Himself to Jacob, आणि ज्यावेळेस देवानं याकोबाला स्वप्न दाखवलं, दृष्टांत दिला आणि स्वतःला प्रकट केलं त्याच्या समोर 13 to 15th verse, when we read, आणि 13 ते 15 वचनच्या वेळेस मी वाचतो, it's a God's unconditional promise to आणि Jacob. हे देवाचं विना अट वचन होतं याकोबासाठी. कोणतीही अट नव्हती त्याच्यामध्ये. I repeat it again. मी पुन्हा सांगतो, 13 to 15th verse, 13 ते 15 वचन it is God's unconditional promise to Jacob. आणि याकोबाला देवानं कुठलीही अट न ठेवता वचन दिलं होतं. Jacob had not prayed, याकोबाने प्रार्थना नव्हती केली he had not asked anything from the Lord before. आणि ह्याच्या पूर्वी देवाकडे त्यांना कधीच काही मागितलेलं नाही. But where God Himself reveals Himself to Jacob, आणि पण ज्यावेळेस देवानं स्वतः याकोबाला दिलेला आहे, that shows His unconditional love towards Jacob. आणि मग ती जी कृती आहे ती आम्हाला दर्शवते की देवाचं याकोबावरती जे प्रेम होतं, जे विनाट अद्भुत असं प्रेम होतं. That also, dear people of God, for us also is the same. आणि माझ्या प्रियानो, आमच्यासाठी सुद्धा तेच प्रेम आहे देवाचं. Today we know God, it is His unconditional promise and love for us. आणि आज आम्ही देवाला ओळखतो, आज आम्ही आमच्या देवापर्यंत येतो की देवाचं अद्भुत असं प्रेम आहे. Nothing is good in us. आमच्यामध्ये काहीच चांगलं नाही. But in spite of all that, we are created out of the dust, the mud from this ground, but still God loved us so much. आणि ते एवढं सगळं असून सुद्धा आम्ही त्या मातीपासून, जमिनीच्या मातीपासून आम्हाला तयार केलेलं आहे, तरी सुद्धा देव आमच्यावरती प्रेम करतो. Just think of ourselves for a moment. आणि एक क्षणासाठी स्वतःचा विचार Who करू. we are when we came to the Lord. What was good in us that God should love us? आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाकडे आलो, आमच्यामध्ये असं काय चांगलं होतं की देवाने आमच्यावरती प्रेम करावं. But we read the scripture, God so loved the world. आणि जसं आम्ही वचन वाचतो की देवाने जगावर एवढी प्रीती. I have mentioned several times this statement. आणि पुष्कळ वेळा हे वाक्य मी नमूद केलेलं आहे. On the cross, that poster is there and that veil is put, and down that note is written. आणि त्या वधस्तंभावरती एक वस्त्र, लाल वस्त्र टाकलेलं आहे आणि खाली एक वाक्य तिथं लिहिलेलं आहे. I asked the Lord, how much do you love me? आणि मी देवाला विचारलं की देवा तू किती माझ्यावरती He प्रेम. said so much, and he stretched out his arm and died on the आणि तो cross. म्हणाला की मी इतकं तुझ्यावर प्रेम करतो. त्याने आपले दोन्ही हात पसरले आणि त्या वधस्तंभावरती तो How प्राण. much? किती? So much. इतकं. How much? So much. There is no limit for us. आणि किती तू करतोस? मी इतकं करतो. त्याला कोणतीच मर्यादा नाही. God did not love us on condition. आणि देवानं कुठलीही अट ठेवून आमच्यावर प्रेम नाही. God loved us unconditionally. देवानं आमच्यावर विना प्रेम केलेला. Jacob was a cheater. आणि याकोब हा फसवणारा आहे. His meaning of the name of is the same, the cheater, आणि मग deceiver. त्याच्या नावाचा अर्थच आहे की तो फसवणारा आहे, फसवा आहे. He cheated his brother. त्याने आपल्या भावाची फसवणूक केली He ran from there, आणि तिथून तो पळाला. but still God loved him. तरीही देव त्याच्यावर प्रेम करतो. Today God loves us आज देव आपल्यावर प्रेम करतो unconditionally. विनाट. But we make commitment, vows unto the Lord conditionally. तर आम्ही मात्र देवावरती जे नवस करतो ते मात्र आम्ही अटी ठेवून करतो. Now listen carefully. लक्षपूर्वक आहे. Verse 13 to 15, God first spoke to Jacob. आणि 13 ते 15 वचनामध्ये देवानं आधी याकोबाशी बोलणी केली. And verse 20 to 22, Jacob is making a vow unto the Lord.
आणि मग 20 ते 22 मध्ये याकोब देवाबरोबर नवस करेल. If it would have been another way, then I would have agreed that. आणि मग जर ते वेगळ्या पद्धतीनं असतं तर मी समजू शकतो. First, if Jacob would have prayed and made a vow, if you do this thing, that thing, then this will be my God. आणि मग जर पहिल्यांदा याकोबाने अशी प्रार्थना केली असती की देवा तू माझ्यासाठी असं करशील, तू माझ्याशी तसं करशील तर तू माझा देव होशील, हे मान्य होत. It's quite natural. Many of us we do that. आणि मग हे सहज आहे, नैसर्गिक आहे, आम्ही बरेच जण आम्ही असं करतो. But whereas we see that God first spoke to him, he told what he is going to do for him. आणि मग जिथं आम्ही बघतो की देव त्याच्याशी बोललेला आहे, देव पहिल्यांदा देवाने त्याला सांगितलं की मी तुझ्यासाठी काय करणार आहे. Lord stood above it, and I am the Lord, the God of Abraham, thy father, and the God of Isaac, and the land whereon thou liest, to thee I will give it, and to thy seed. आणि देव त्याला इथं म्हणत आहे की मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव आणि इसाहाकाचा देव, ज्या भूमीवर तू निजला आहेस ती भूमी मी तुला व तुझ्या संततीला देईन. And through you, he says, 14th verse, be all the earth will be blessed. आणि तिथं पुढे आणखी तो म्हणते की तुझ्याद्वारे तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजा इतकी होईल. North, west, south, east, everything in this land will be blessed by you. आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या सारी दिशा तर तुझा विस्तार होईल आणि तू आशीर्वादित होशील. And 15th verse, 15 वचन, and behold, I am with thee. आणि पहा मी तुझं बरोबर आहे. See, God is making a promise first. आणि देव पहिल्यांदा इथं वचन देतात, Behold, I am with thee. मी तुझ्या बरोबर आहे. Second thing he says, and will keep thee in all the place whither thou goest. आणि मग दुसऱ्या गोष्ट तो सांगते की जिकडेच तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन. Did not God tell him that wherever you are going, I am with you? काय देवानं त्याला हे सांगितलेलं नाही की जिथं कुठं तू जाशील तिथं मी तुझ्या बरोबर आहे. But whereas we see that he is doubting God and making conditional vow unto the Lord. आणि बघा इथं पुढं आम्ही बघत आहे की ते देवानं सांगून सुद्धा तो देवावर शंका करत आहे आणि देवाला अटयुक्त नवस करत आहे. Now protect me on the journey on which I am setting. आणि जर ज्या प्रवासामध्ये मी जात आहे त्या प्रवासामध्ये जर तू माझं संरक्षण करशील तर, Watch over me on this trip, then आणि जर ह्या संपूर्ण प्रवासामध्ये तू माझ्यावर लक्ष केंद्रित करशील तर, then you will be my God. तर तू माझा देव होशील. But God already saying, I am with thee. आणि पण देव आधीच बोललेला आहे मी तुझ्या बरोबर आहे. Will keep thee in all the places whither thou goest. आणि ज्या काही जिथं कुठं तू जाशील तिथं मी तुझं संरक्षण करेन. Third thing, तिसरी गोष्ट, and will bring thee again into this land. आणि मग तो पुन्हा म्हणते की मी पुन्हा तुला तुझ्या ह्या पितृग्रही परत आणेन. After God speaking to him, he is making condition unto God. आणि मग देवानं बोलल्यानंतर पुन्हा तो देवाला अट देतात. What is this? काय? Don't you think many times we to do the same thing? मग तुम्हाला असं वाटत नाही की पुष्कळ वेळा आम्ही सुद्धा हेच, God has been so faithful. Already God has spoken to us. God has been speaking to us. आणि देव खूप विश्वसनीय आहे, देव आमच्याशी बोललेला आहे, देव बोलत आहे, But in spite of that, तरी सुद्धा we make conditional vow unto the Lord. तरी सुद्धा आम्ही अटयुक्त नवस Means देवाला, as if like we are doing favor on the Lord. जसं काय आम्ही देवावरच उपकार करतो. And I will not leave thee until I have done that which I have spoken to thee of. आणि मी तुझे संरक्षण करीन, तुला या देशात परत आणीन, तुला सांगितले ते करेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. See, God's unconditional promise. आणि बघा देवाचं जे विना अट जे वचन आहे, But whereas we see Jacob's conditional love for God. पण आम्ही बघतो की याकोबाचं अटीनं भरलेलं असं प्रेम देवाप्रती. Dear people of God, माझ्या प्रिया,
What kind of commitment do we make unto the Lord? आणि कशा प्रकारचं समर्पण आम्ही देवाला करतो. See, danger of conditional promise is आणि मग जे धोकादायक जे अटपूर्ण जे नवस आहे किंवा वचन आहे Jacob's vow is conditional. आणि याकोबाचे जे नवस आहे ते अटींनी भरलेलं आहे. If God does, then I will. आणि मग जर देवाने हे केलं तर होईल. Which can be seen as a human attempt of bargaining to God. आणि मग जे मानवी स्वभाव आहे देवाबरोबर तोलमोल भाव करत आहे. Many times we go for any shopping outside. आणि पुष्कळ वेळा ज्यावेळेस मी काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जातो She tells me, मला माझी पत्नी सांगते I selected this, now you bargain. आणि मी हे घेतलेलं आहे मी याचं सिलेक्ट केलं तर तुमचं तुम्ही बघा व्यवहाराचं. Business bargaining on the earth. आणि म्हणजे व्यवसाय आहे भाव तोलमावल आहे ते जमिनीवर आहे. In market, vegetables we bargain. That is everywhere it is there. आणि मग भाजी घेताना सुद्धा आम्ही भाव करतो. I don't waste. आणि मी कधी व्यर्थ इतका कुठली गोष्ट घालवत नाही. But with God, पण देवाबरोबर when we bargain, ज्यावेळेस आम्ही भाव तोलमावल करतो that means we are making a conditional vow or commitment to the Lord. याचा अर्थ की आम्ही देवावर अटीने युक्त असं नवस करतो. This is in contrast or against God's unconditional promise. आणि मग हे देवाच्या जे देवानं विना अट जे वचन आम्हाला दिलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये असल्यासारखं दर्शवतं. Isn't it? God has been already speaking to us. I'll be with you. I'll never leave you nor forsake you. आणि मग देवानं आधीच ते सांगितलेलं आहे की मी तुझ्या बरोबर आहे मी तुला सोडणार नाही मी तुला अंतर देणार नाही. So why do we go down? आणि मग का आम्ही त्याच्यावर शंका घ्यावी. Don't we doubt? काय आम्ही शंका घेत नाही का. Many times. पुष्कळ वेळा. The importance of acknowledging God. आणि जे महत्व आहे की आम्ही देवाला ओळखण्यामध्ये Jacob's vow that if his conditions are met, then the Lord shall be my God. आणि मग याकोबाचा नवस अशा प्रकारचा की जर ह्या अटी पूर्ण होतील तर देव माझा देव होईल. Where do we stand today? आणि आज तू कुठे उभा आहे. आज आपण कुठे? Where do we stand today? आज आम्ही कुठे उभा. Is our vow or commitment to the Lord for conditions? काय आम्ही देवाला अशा अटीनं नवस करत आहोत का. आम्ही अटी ठेवत आहोत का देवा समक्ष. Lord, if you do this, then only I will. आणि मग जर देवा तू हे करशील तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. Lot of things, as I said in last night, lot of things God was reminding me of. आणि मग गेल्या कालच्या रात्री पुष्कळशा गोष्टी देव मला आठवण करून देत. In 1993, आणि 1993 ला as Lord called me for the ministry, आणि जसं देवानं मला सेवेसाठी पाचारण केलं I never made a vow commitment with the conditions. आणि मी कुठली अट ठेवून देवावर प्रेम नाही केलेलं. And I have told you earlier also आणि याच्या आधीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे that my commitment to the Lord is, Lord, when you will call me, I will never say no to you. आणि मी देवाला नेहमीच बोललेलो होतं की जेव्हा तू मला बोलवशील मी कधीच तुला नाही म्हणणार. When God called me, I never asked God आणि मग ज्यावेळेस देवानं मला बोलवलं मी कधीच देवाला विचारलं where to go, कुठं जायचं, where I'm going to stay, मी कुठं राहणार आहे what you are going to do. आणि मग कुठलं काम माझ्यामध्ये तू करणार आहेस किंवा काय मी करणार आहे. When I'm going to Mumbai, I did not know what I'm going to do in Mumbai. आणि मी ज्यावेळेस मुंबईला निघालो तुम्हाला काहीच माहित नव्हतं की मी मुंबईमध्ये काय. I heard the voice of the Lord while praying, and very strongly God spoke to me, my son, come out now. आणि This मग is the time ज्यावेळेस to मी go. प्रार्थना करत असताना खूप गंभीरपणे मी त्या आवाज ऐकला देवाचा की देवानं जे मला पाचार केलं की माझ्या मुला ये माझ्या. I told you before, I had not been to Mumbai city before when I came to the Lord. आणि मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की मी देवामध्ये येण्याच्या आधी मी मुंबई बघितली सुद्धा नाही. God called me and God said, I will take you to the
many different, राज्य, वेगवेगळ्या राज्याला घेऊन जाईल, states. आणि मग ज्यावेळेस देवानं मला बोलवलं प्रार्थनेमध्ये, तर देव मला म्हणाले की तुला वेगवेगळ्या राज्यांमध्ये मी तुझा उपयोग करेन. I asked Lord, मी देवाला विचारलं, Lord, I have not seen Mumbai also. देवा मी मुंबई सुद्धा बघितलेली नाहीये. But I did not doubt God पण मी देवावर शंका नाही घेतली. because I knew what was my financial condition. आणि मला माहित होतं माझी आर्थिक परिस्थिती काय आहे. I cannot go, I know. आणि मी जाऊ शकत नाहीये मला माहित होतं. I said, I talked with my God openly from my heart to heart. आणि मी माझ्या देवाबरोबर अगदी अंतःकरणापासून बोलत होतो. Lord, I have not seen Mumbai. You're talking about the nations. आणि देवा मी सध्या मुंबई बघितली नाही, तू मला देश विदेश आणि राज्य बोलतोस. God called me to Mumbai. देवानं मला मुंबईला बोलवलं. God did not tell me where to go and stay. आणि देवानं मला सांगितलं नाही कुठं जायचं आणि कुठं राहायचं. And I had met Pastor, and then I told Lord, Pastor, see, this is what Lord has told me. आणि मी त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की देवाने मला हे सांगितलेलं आहे. He said, come. ते म्हणाले ये. No address of staying. आणि कुठं राहायचं याचा पत्ता नव्हता. Went to his office, his big building was there. He said, stay here. आणि मग त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो, एक मोठी बिल्डिंग होती, ते म्हटले की नाही. And you were like this, you were like dedicated people were there staying with him, doing the ministry. आणि माझ्यासारखे अनेक जे देवाला समर्पित लोक होते ते तिथे राहत होते, देवाची सेवा करत होते. No address was given by God to me where to stay. आणि देवाने मला कुठली पत्ता दिला नव्हता की कुठे राहायचं. I did not know whether I will get my food and clothing or not. आणि मला माहित नव्हतं की माझं अन्न किंवा माझे कपडे मला मिळणार आहेत की नाही. 1,000 rupees I was getting as an honorarium. आणि 1,000 रुपये मला मानधन म्हणून मिळत. In other state, nobody is there. In city, what to eat, what to put clothes, what. आणि दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये जिथं कोणीच आपल्याला ओळखत नाही, काहीचा पत्ता नाही, काय खायचं, काय घालायचं. I remember we were going to UP. आणि मला आठवतंय की आम्ही युपीला जात होतो, उत्तर प्रदेशला. It was heavy cold. आणि खूप थंडी होती. And we were going there and we went to Vikroli. I remember still. आणि आम्ही तिकडे जाणार होतो आणि विक्रोळीला आम्ही गेलो. One brother Rufat was there. आणि रुपत म्हणून एक भाऊ होते. He had a garment shop. आणि त्यांच्याकडं कापडाचं दुकान. So next day we were supposed to go and he gave me woolen. To me and my friend, he gave me woolen coat, like, such a warm, it was so nice. I used that for many years and I think I gave it to somebody afterwards. आणि मग त्यांनी मला एक उलनचा कोट दिला, मला आणि माझ्या मित्राला. आणि इतका गरम तो होता, तुम्हाला सांगतो की बरेच वर्ष मी तो वापरला. आणि मला वाटतं की मी कोणाला तरी दिला. My heart is filled. I never asked God whether you'll give me clothing. I'm going to do this ministry. Whether you're going to give me food. आणि माझं अंतःकरण भरून आलं. मी कधीच देवाला विचारलं नाही की देवा, मी तो सेवेला मला नेत आहेस, तू मला असं काय, तू मला अन्न देशील का, तू मला कपडे देशील का. I never went a single day hungry. आणि एक दिवस सुद्धा मी उपाशी नाही राहिली. Never in my life. कधीच माझ्या जीवनामध्ये. Apart from that, I decided to fast. That is different. आणि मग माझ्या इच्छेनं मी उपवास केला ते वेगळा. But I never lacked anything in my life. पण मला माझ्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता नाही. When I see Jacob's life, and I felt so bad. But thank God for his life and his vows. That's where we learn. God was reminding all those things. आणि मग आम्ही धन्यवाद देऊया की याकोबाच्या जीवनाच्या द्वारे सुद्धा, कारण त्याच्यामुळेच देवानं बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवतो ते. In Jammu, I went, 5 kg of bag of akrud I brought. आणि मग जम्मूला मी गेलो तर 5 किलो अक्रोड मी घेऊन आलो. Just imagine. कल्पना करा. How could I do that, all those things? आणि मग कसं मी ह्या सगळ्या गोष्टी I drove right from Jammu to Cochin, driving and everywhere. God took me. आणि मग जम्मू ते कोचिन पर्यंत मी ड्रायव्हिंग करत गेलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी देव मला घेऊन गेले. I got only one daughter. माझ्याकडे मला एकच मुलगी आहे. But God said, west, north, east, south, they will be blessed by you. आणि मग देवाने तर याकोबाला म्हटलेलं आहे की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण तुझ्याद्वारे आशीर्वादित होईल. I did not know I'm going to travel all through India. आणि मला माहित नव्हतं की संपूर्ण भारत देशामध्ये देव मला फिरवणार. God called me and I said, yes, Lord. आणि देवानं मला बोलवलं आणि मी देवाला होय. Never doubted. कधीच शंका नाही. But I thank God today.
पण आज मी देवाला धन्यवाद देत आहे. Today, Lord has blessed this nation many places. आणि देवानं आज पुष्कळशा ठिकाणी मला आशीर्वादित केले. Yesterday, one of the pastor was here. आणि काल एक पाळक साहेब इथं होते. The gym ministry, MPTC, the program, the classes are going on. आणि चे क्लासेस आपल्या इथं होतात. He is a senior person in the James ministry. आणि जेम्स मिनिस्ट्री मध्ये ते एक सिनियर व्यक्ती आहे. And his name is Sanjay Pannakar. त्यांचं नाव संजय पन्हाळकर आहे. But I thank God for God, how miraculous has worked. पण देवाला मी धन्यवाद देतो की किती अद्भुत रीतीनं देवानं त्यांच्यामध्ये काम केलं. Many times, early days, we went to Panala. There is a place called Nebapur. One village is there. आणि मग पुष्कळ वेळा आम्ही पन्हाळ्याला जायचो. ते एक गाव होतं ज्याचं नाव नेवापूर, एक खेडेगाव होतं. And his name is Sanjay Pannakar. आणि त्याचं नाव संजय पन्हाळकर आहे. Vikas, Sanjay, and Ravi, three of the pastors today God has raised from that Nebapur. आणि मग विकास, रवी आणि संजय हे 3 पालक देवानं त्या नेबापूर मधून उभा केलेले We आहेत. went there for outreaches. आणि आम्ही तिथं सुवार्ता सांगायला जायचो. And today, I feel proud. I give glory to God that my labor has not gone vain in the Lord. आणि मग मी खरोखर मला अभिमान वाटतो आणि मी देवाला गौरव ह्या गोष्टीचा देतो की माझं कष्ट हे कधी वाया नाही. Today, Mumbai, there are pastors have raised up. Leadership has come up. They have stood for the Lord. आणि मग आज मुंबईमध्ये पालक वर्ग तयार झालेले आहेत, लीडर्स तयार झालेले आहेत, देवाची सेवा तिथं चालू आहे. In Pune, one of the civil engineer now he has become a pastor there. Now he's working and serving the Lord, but he's waiting for right God's call upon his life. आणि पुण्यामध्ये एक सिव्हिल इंजिनियर आहे जे पालकीय सेवा करतात आणि परमेश्वर आज काम करून ते सेवा करतात, पण ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत की देव त्यांना कधी पाठवेल. When I went to from Mumbai to Pune, I went for the ministry. ज्यावेळेस मुंबई पासून पुण्याला मी सेवेसाठी गेलो. That time he was in Miraj. आणि मग ते मिरजेमध्ये होते. He asked me, should I come to Pune? आणि त्यांनी मला विचारलं मी पुण्याला येऊ. Because he did not know nobody there. आणि मग त्यांना तिथं कोणीच त्यांच्या ओळखीचं नव्हतं. So I said, you come. आणि मी त्यांना म्हणालो की तुम्ही या. He was so committed and wonderfully he grew in the Lord. And today I just committed him into that. Now he is running the church. आणि मग ते इतके प्रामाणिक आणि देवाला समर्पित होते की आज ते चर्च जे आहे ते चालवत आहेत. ते चर्च त्यांच्या ताब्यामध्ये. He is waiting for God's call. He did his BTH and he said, when God calls me, I will come and do full time. आणि मग त्यांनी त्यांचं बीटीएच देखील केलेलं आहे आणि ते म्हणतायत मला की ज्यावेळेस देव मला सांगेल त्यावेळेस मी संपूर्ण वेळ There are देईन. many witnesses I can tell you. आणि पुष्कळशी असे साक्ष आहेत जे In मी तुम्हाला सांगू शकतो. Sangli, in Herbert Road, that church is there. You know, there once I went. There many times I went, but once I went to preach the message. आणि हर्बर्ट रोडला सांगलीला एक चर्च आहे. एकदा मी म्हणजे बऱ्याचदा गेलोय, पण एकदा ज्यावेळेस मी संदेश देण्यासाठी गेलो. I spoke on Stephen's life from Acts of Apostles chapter 7 and 8. आणि प्रेषितांचे कृत्य याच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये स्टेफनाच्या जीवनाच्या द्वारे मी बोललो. God touched one young man. आणि देवाने एका तरुण लेकराला स्पर्श केला. Today he is the pastor of the Budgaon church. आणि आज ते बुधगाव चर्चचा पालक आहे. I give God the glory. आणि मी देवाला गौरव देतो. God who has called is a faithful God. आणि ज्या देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे तो विश्वसनीय आहे. Dear people of God, माझ्या प्रिय. after doing so much, still we doubt God. आणि इतकं सगळं देवाने आमच्यासाठी करून अजूनही आम्ही देवावर शंका घेतो. And we make a conditional commitment. We make conditional vows unto the Lord. आणि आम्ही देवावरला अटीने भरलेला नवस करतो. I just remember, मला आठवतं as God said to Jacob, जसं देव याकोबाला I am the Lord God of Abraham thy father. आणि मी तुझा पिता अब्रामाचा देव. I remembered. God yesterday reminded me, said, I'm the Lord God of Dr. Samuel Arvadke. आणि देवानं काल मला आठवण करून दिली. मी तुझा पित्याचा देव डॉक्टर अरवाडकी, सॅम्युएल अरवाडकी याचा देव. And through him, God chose me and established me for his glory. आणि त्यांच्याद्वारे देवाने माझी निवड केली आणि त्याच्या गौरवात अर्थ माझा उपयोग केला. Dear people of God, माझ्या प्रिय.
God spoke to him first. देव पहिल्यांदा त्यांच्याशी बोलला. God spoke to Jacob first. देव याकोबाशी पहिला बोलला. But whereas Jacob, when he is making a commitment, a vow unto the Lord, पण ज्यावेळेस याकोब देवाला नवस करत आहे, he didn't say that, God, you'll be with me. I thank you. आणि तो असं म्हणाला नाही की देवा तू माझ्या बरोबर आहेस, मी तुला धन्यवाद देतो Keep me safe as I'm going, आणि मला सुरक्षित राख जसं मी जात आहे, or be with me. माझ्या बरोबर आज. And, I know you are my Jehovah Jireh. आणि तो म्हणाला नाही की तू माझा यहोवा यिरे आहेस, You will provide all my needs. तू माझ्या सर्व गरजा पुरवशील And you will bring me back. आणि तू मला सुरक्षित परत You will आणशील. bless me. तू मला आशीर्वादित You करशील, will make me a blessing. तू मला आशीर्वादाचं कारण बनवशील, You will make me a blessing, a peacemaker in the house. आणि मला घरामध्ये एक शांती करणार असं तू बनवशील, And I will give whatever you have given me. आणि जे काही तू मला दिलेलं आहेस त्याच्यामधून मी तुला दशमांश अर्पण करेन. No, dear people of God. नाही माझ्या प्रिया, He did not say to the Lord like this. तो असं देवाला म्हणाला नाही. After God speaking to him so clearly, आणि देव इतकं स्पष्टपणे त्याच्याशी बोलू he is शकतो. making a conditional vow unto the Lord. आणि मग तो अटीने युक्त नवस देवाला But बोलला. our God is a unconditional promising God. पण आपला देव हा विनाट आमच्यावर प्रेम करणारा, And I know, आम्हाला I वचन have देणारा. understood my Heavenly Father in a one way. I have understood Heavenly Father in this way, आणि मी माझ्या स्वर्गीय पित्याला अशा प्रकारे मी जाणून घेतलेला आहे through the scripture. वचनाच्या द्वारे. Our God is a God of blessing. आपला देव हा आशीर्वादित करणारा देव आहे He loves to bless His children. आणि त्याला आपल्या लेकरांना आशीर्वादित करणं आवडतं He loves to bless us. आणि त्याला आपल्याला आशीर्वादित करणं आवडतं.